नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आजी आजोबांच्या काळातील एकदम पारंपरिक पद्धतीने आमरस आणि धिरडे याची रेसिपी पाहणार आहोत। पहा, आमरस करताना मात्र आपण मिक्सरचा वापर न करता किंवा चाळणीनेही गाळून न घेता एकदम पारंपरिक पद्धतीने आमरस आणि धिरडे बनवणार आहोत। तर चला जास्तीचा वेळ वाया न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर पहा, इथे पिकलेले आंबे घेतलेले आहेत। गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कैऱ्या तोडलेल्या पाटीवर दाखवलेल्या होत्या। त्या कैऱ्या आम्ही पिकवायला ठेवलेल्या होत्या आणि त्याच कैऱ्या पहा छान पिकलेल्या आहेत। कुठलेही केमिकल वगैरे न वापरता हे आंबे पिकवलेले आहेत। अजून एवढेही पूर्णपणे पिवळसर आंबे झालेले नाहीत। 2 ते 3 दिवसात ह्याचा कलर चेंज होतो, एकदम पिवळसर आंबे होतात। पण हेही आंबे पिकलेलेच आहेत। वरच्या तोंडाला बघू शकता असा पिवळा कलर आला की समजायचं आंबे पिकलेले आहेत। खालची बाजू हिरवी आहे पण पिकलेले आहेत। तर चला ह्या आंब्याला आता आपण पाण्याने धुवून घेऊयात। आता मार्केटमधले जे आंबे असतात ते केमिकलमध्ये पिकवलेले असतात, त्यामुळे ते विकत आणल्यानंतरनं आंबे आपण पाण्यात ठेवत असतो। पण हे घरचे पिकवलेले आंबे आहेत आणि बिना केमिकलचे, तर ह्या आंब्यांना पाण्यात भिजत ठेवायची काहीच गरज लागत नाही। त्यामुळे असे लगेच धुवून घेणार आहे। तर पहा, सगळे आंबे धुवून स्वच्छ घेतलेले आहेत। आता ह्या आंब्याचा आपण रस काढून घेऊयात। आंबा असा चारही बाजूने पिळून घ्यायचा। चांगला असा आंबा पिळून घेतल्याने त्याच्या आतील रस पूर्णपणे निघला जातो। अशाच पद्धतीने सगळ्या आंब्याचा रस काढून घेणार आहे। आंबे बघू शकता किती मोठे आहेत, एका हातातही बसत नाही। ह्याच्या कुयाच बघू शकता किती मोठ्या आहेत। ह्या कुयाचा रस तुम्हाला मी एका हातानेच काढून दाखवते। बघू शकता, दोन्ही हात भरून पिळून काढायची काहीच गरज लागत नाही। पहा, एका हाताने कुई धरून दुसऱ्या हाताने सगळा त्याचा रस काढून घ्यायचा। आंबे पिकवलेले असल्यामुळे आणि आंबा आपण दाबून दाबून पिळून घेतल्याने अगदी इझी हा रस निघतो। बघू शकता, इथे मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही, एकदम प्युअर हा रस झालेला आहे। आता ह्यामध्ये आपण आंबा किती गोड आहे त्यानुसार साखर कमी जास्त टाकायची। इथे मी 1.5 वाटी साखर टाकलेली आहे। आमरस बनवण्यासाठी इथे मी रवीचा वापर करणार आहे। पूर्वी आजी आजोबांच्या काळात ताक बनवण्यासाठी, लोणी काढण्यासाठी, डाळ घोटण्यासाठी, असा आमरस बनवण्यासाठी रवीचाच वापर केला जायचा। अशा पद्धतीने आमरस करून पहा, खूप टेस्टी लागतो। चवीला अप्रतिम हा आमरस लागतो। मी दरवर्षी जेव्हाही आमरस बनवते अशाच पद्धतीने बनवते। कुठलेही पारंपरिक पद्धतीचा पदार्थ बनवायचं म्हटलं तर त्याला थोडा वेळ द्यावाच लागतो। रवीने घोळसून आमरस बनवायचं म्हटलं तर थोडा वेळ लागतोच, पण खायलाही तसेच चवीचे पदार्थ लागतात। तर पहा, काय मस्त हा आमरस झालेला आहे। एकदम घट्टसर दाटसर हा आमरस झालेला आहे। आमरसची आणखीन चव वाढावी म्हणून त्यामध्ये आपण थोडीशी विलायची पावडर टाकलेली आहे। तर इथे आपला आमरस पारंपरिक पद्धतीने बनवून तयार झालेला आहे। आमरस बरोबर धिरडे खाण्याची पारंपरिक पद्धत आहे। आता आपण धिरडे बनवायला घेऊयात। त्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। इथे मी थोडंसं जास्तच क्वांटिटीमध्ये बनवणार आहे। 4 वाटी ज्वारीचं पीठ तेही चाळून घेतलेलं आहे। तुम्हाला जर कमी क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर निम्म्या क्वांटिटीमध्ये घेऊ शकता, किंवा त्याच्यापेक्षाही कमी करायचं असेल तर 1 कप ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसन घ्यायचं। 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा ओवा, तोही हातावरती क्रश करून टाकायचा। इथे मी लसूण बारीक वाटून घेतलेला आहे 1 चमचाभर। लसणामुळे आणि ओव्यामुळे धिरडं एकदम खमंग लागतं। आता हे छान हाताने मिक्स करून घ्यायचं आणि लागेल असं पाणी टाकून पातळ मिश्रण करून घ्यायचं। जसं जसं लागेल तसं पाणी टाकून पीठ एकदम पातळ करून घ्यायचं। एकदमही पाणी ओतायचं नाही। जर तुम्ही पिठामध्ये कमी जास्त प्रमाण केलं तर धिरडे तुमचे तव्याला किंवा पॅनला खाली चिटकू शकतात। हे एकदम योग्य प्रमाण असल्यामुळे धिरडे तुमचे अजिबात बिघडण्याचा चान्सच राहत नाही। अगदी नवीन जरी असाल तरी सुद्धा बिघडणार नाही, एकदम परफेक्टच धिरडे होणार। इथे ह्या पातेल्यामध्ये मला मिक्स करता येत नव्हतं, कारण क्वांटिटी जास्त प्रमाणात असल्यामुळे, म्हणून इथे मी पीठ पातेल्यात ट्रान्सफर केलेलं आहे आणि हे धिरडेचं बॅटर बनवून घेतलेलं आहे। तर पहा, स्मूदी हे बॅटर बनवून घ्यायचं।
ह्यामध्ये गाठी वगैरे अजिबात राहिल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने करून घ्यायचं। जसं आपण डोश्याचं बॅटर करताना अगदी तसंच बॅटर करून घ्यायचं। जास्तही घट्ट ठेवायचं नाही, घट्ट ठेवल्यानं त्याचं धिरडं भाकरीसारखं जाड होतं आणि पातळ एकदम बॅटर केल्याने ते तव्याला किंवा पॅनला चिटकलं जातं, ते निघत नाही। म्हणून मीडियम पातळ बॅटर करायचं। त्यामुळे धिरडं आपलं मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत बनलं जातं, खाली चिटकतही नाही। इथे मला मीठ कमी वाटलं म्हणून मी 1 चमचा मीठ टाकलेला आहे। तर चला आता आपण धिरडं बनवायला घेऊया। त्यासाठी इथे मी डोश्याचा पॅन गरम होण्यास ठेवलाय। पॅन चांगला गरम होऊ द्यायचा आणि गरम झाला की नंतर गॅस लो करून असा कांदा तेलात बुडवून पसरवून पॅनला तेल लावून घ्यायचं। ह्यामुळे एक्स्ट्राचं तेलही लागत नाही आणि पॅनला किंवा तव्यालाही खाली चिटकत नाही। असा गोल चमचा भरून मध्यभागी टाकून एकदम हलक्या हाताने बॅटर पसरवून घ्यायचं। जास्त जोरात चमचा दाबून पसरवू नका, नाहीतर धिरडं चमच्याला चिटकलं जातं। त्यामुळे हलक्या हाताने पसरवायचं। गॅस मात्र लो मीडियमच ठेवायचा। 2 ते 3 मिनिटांनी पलटी मारून घ्यायचं। खालची बाजूही शेकायला तितकाच वेळ लागतो। तर पहा काय मस्त आपलं हे धिरडं तयार झालेलं आहे। खालचीही बाजू बघू शकता, पलटी मारून दाखवते, तीही बाजू बघू शकता। एकदम मस्त हे जाळीदार धिरडं तयार झालेलं आहे। दुसरंही करताना कांद्याने असं तेल पसरवून घ्यायचं आणि धिरड्याचं बॅटर टाकून घ्यायचं। आता धिरडे आपण आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे जाड पातळ करू शकतो, पण हो कसेही बनवा, जाड बनवा किंवा पातळ बनवा किंवा हव्या त्या साईजमध्ये बनवा, तरीही हे धिरडं अगदी मऊ लुसलुशीत जाळीदारच बनणार आणि तेही एकदम परफेक्ट बनणार। जर पिठाचं प्रमाण तुम्ही अगदी योग्य घ्याल तर धिरडं बिघडण्याचा चान्सच नाही। तुमचंही धिरडं असं पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनणार। तर पहा सगळे धिरडे मी बनवून घेतलेले आहेत, बघू शकता। फार वेळही लागत नाही, एकदम फटाफट हे धिरडे बनले जातात। एकदम खमंग आणि चविष्ट हे धिरडे खाताना लागतात। आमरस बरोबर तर विचारूच नका, अप्रतिम लागतात। उगाचच आपण जुनं ते सोनं म्हणत नाही, कारण बघा जुन्या पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी उगाचच आपल्याला आवडत नाहीत, आवडतात म्हणूनच आठवतात आणि ते आपण करण्याचाही प्रयत्न करतो। तर आजची ही पारंपरिक पद्धतीची आमरस धिरड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।